तिवसा तालुक्यातील बसस्थानक हे तालुक्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाची केंद्रे असून येथे बसण्याची व्यवस्था, स्वच्छता व इमारतीची देखभाल चांगल्या पद्धतीने करण्यात येत आहे। नुकतीच स्वच्छता समितीकडून पाहणीही करण्यात आली होती, परंतु बसस्थानक हे हायवेच्या सर्व्हिल रोड लगत असल्याने तेथील नालीची समस्या कायम आहे। दरवर्षी पावसाळ्यात या नालीतून सांडपाणी वाहून संपूर्ण डेपो परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरते, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो। सध्या डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार वाढत असताना या परिसरात रोगराई पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत। अमरावती-नागपूर मार्गावरील प्रवासी मोठ्या प्रमाणात या बसस्थानकात थांबतात, त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। या समस्येबाबत मागील 1 वर्षांपासून IRB कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, मात्र संबंधित कंपनीकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। IRB कंपनीचे लक्ष केवळ टोल वसुलीकडेच लक्ष गेले असून प्रत्यक्ष जबाबदाऱ्या पार पाडण्यात कंपनीला रस नाही, त्यामुळे लवकरात लवकर नाल्याची समस्या दूर करून परिसर स्वच्छ ठेवण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। बस डेपोत साचलेले पाणी पाहून खरंच वाईट वाटते। हे पाणी कित्येक आजारांना निमंत्रण देते, पण कुणाचंच लक्ष नाही। मी प्रतीक मोहोड, वाहतूक नियंत्रक, तिवसा बसस्थानक। आता मुसळधार पाऊस सुरू आहे बऱ्याच दिवसापासून आणि बऱ्याच दिवसापासून इथे बसस्थानकावर जे आपल्या सर्व्हिस लाईन आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात चोकअप झालेल्या आहे, त्यामुळे ते सांडपाणी वगैरे पूर्ण म्हणजे जमा होत आहे आणि वेळोवेळी आम्ही IRBला पत्र पण दिलेले आहे त्यासंबंधी की आम्हाला त्याच्या सर्व्हिस नाल्या आहे त्या पूर्णपणे चोकअप झालेल्या असल्यामुळे पूर्ण सांडपाणी आमच्या बसस्थानकात जमा होत आहे, त्यामुळे रोगराई पसरायची भीती निर्माण झालेली आहे। वेळोवेळी आम्ही त्यांना निवेदने दिलेली आहे आणि मी प्रत्यक्ष भेटीसुद्धा दिलेल्या आहे, तरीसुद्धा अजून त्यांनी कोणतीच दखल याबाबत घेतलेली नाही।